अब आएगा मजा, अब आएगा मजा। टूट गई दीवार, हमने तोड़ दी दीवार। गिर गई दीवार, अब किला गिरने में कितनी देर है बाकी? वाह वाह शाब्दी खान वाह। अब हमें सिर्फ कल सुबह का इंतजार है। कल सुबह होते ही किला हमारा होगा। हुजूर, आखिर आपने किले को घुटने के बल खड़ा ही कर दिया। हाँ, आज नहीं, कल। कल जंग नहीं, तमाशा होगा। किले पर तमाशा होगा और उस किलेदार को मैं तड़पा तड़पा कर मार डालूंगा। उल्टा लटका कर मारूंगा, टुकड़े टुकड़े करके चिल कौवों के सामने फेंक दूंगा। हुजूर, उसे कल पता चलेगा आपका गुस्सा। देखो, कल सुबह होते ही आफताब की पहली किरण और हम इस तरफ से 25,000 की फौज लेकर किले पर हमला बोल देंगे। जी हुजूर। जिस तरफ से किले की दीवार टूटी है, वहां से हमारी जाबाज फौज अंदर घुसेगी। जी हुजूर। किले की, किलेदार की और किसी की भी इतनी हैसियत नहीं है कि वो हमारी फौज को रोक सके। बिल्कुल सही हुजूर। हम तो ये सोच रहे हैं कि क्यों ना आलम पनाह को खलीता भेजा जाए कि कल सुबह का आफताब रामसेज किले पर लहराते मुगलिया परचम को सलामी देता होगा। जरूर हुजूर। ऐ सैनिक, तुम इधर आओ। जी हुजूर। तुम किले पर परचम लहराने के लिए बहुत बेताब थे ना? हाँ हुजूर, बहुत बेताब हूँ। कल सुबह जल्दी से तैयार हो जाओ। कल तुम मेरे साथ आना। कल हम तुम्हें किले पर परचम लहराने का मौका देंगे। शुक्रिया हुजूर, बहुत शुक्रिया। या अल्लाह, कल मैं किले पे मुगलिया परचम लहराऊंगा, परचम लहराऊंगा मैं कल सुबह। घ्या, नाही म्हणू नका. 2 घोट तरी घ्या, मग बघा कसं बरं वाटेल तुम्हाला. आणि हो, बरंच वाटणार आहे तुम्हाला. राजमातोश्रींनी देव पाण्यात बुडवलेत. वहिनीसांनी जगदीश्वराला साखळ घातलीये. काही नाही होणार तुम्हाला. काही खाल्लं नाही दादासाहेब. जानकीबाई, काही खात का नाही तुम्ही? त्या काहीच बोलत नाहीयेत, फक्त बघतायत. काही खाल्लं की उलट्या करतायत, म्हणून काही खात सुद्धा नाहीयेत. राजवैद्य येऊन गेले? जी, एका एका घटकाला येऊन जात आहेत. आता आले की त्यांना इथंच थांबवून घ्या आणि ठरलेल्या चाटण मात्रा वेळच्या वेळी देत चला. चिंता करू नका. बऱ्या होतील त्या. दादासाहेब, एक विचारू? विचारा. तुम्ही एकटे असून एवढ्या सगळ्या ठिकाणी कसं लक्ष देता हो? औरंगजेब आलाय, सरदार लढत आहेत, जिंजीकडे खलिते पाठवत आहात, फौज बनवत आहात, पण तरी सुद्धा मात्रा दिली का हे विचारताय.
कसं जमतं हे दादासाहेब तुम्हाला? थकायला होत नाही? थकायला तर होतं बाळराज, पण जेव्हा आम्हाला थकायला होतं ना, तेव्हा आम्हाला आठवतो आपल्या आबासाहेबांचा एकाकी संघर्ष. 30 वर्ष त्यांनी अहोरात्र केलेली धावपळ. जेव्हा आम्हाला थकायला होतं तेव्हा आम्हाला आठवतात विहिरी बारवातून फुगून वर आलेली आयाबायांची प्रेतं, त्यांचे हंबरडे, शेतातलं खळं लुटू न देणाऱ्या शेतकऱ्याला झोडपणाऱ्या आसुडांचे आवाज. जेव्हा आम्हाला थकायला होतं ना, तेव्हा आम्हाला आठवतो आपला भगवा. निळ्या आसमानात डौलानं फडफडणारा भगवा पाहिला ना की संपूर्ण देह चैतन्यानं भारून जातो. दादासाहेब, आमच्या बाबतीतही असंच होईल ना? का नाही होणार बाळराज? तुम्ही सुद्धा आमच्या सारखेच आहात. दादासाहेब, लवकरच आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी सोपवणार आहोत. आम्ही तयार आहोत. आधी जानकीबाईंची काळजी घ्या, त्यांना लवकर बरं करा. एक वाईट खबर आहे. रामशेषच्या घमासान लढाईत शाब्दी खानाच्या तोफमाऱ्यासमोर रामशेष किल्ल्याचा तट कोसळला. काय? तट कोसळला? जीराजे, आता रामशेष किल्ल्याला सेस तर लागणार नाही ना? जगदंब. सावकाश, मान सावकाश सावकाश. एक माग मागडे घाबरू नको, कडे काय बी होणार नाही. अरे लईच लागलंय की. मी लेप घेऊन येते बरं का. होय. अरे जखम बांधा, घाबरू नका. समधी आहे ना? किल्लेदार तात्या सुतार नाहीत. नाही? अरे तू इथेच असेल. इथे घेऊन तात्याबा पाणी घ्या. अरे तात्याबा, तात्याबा ये. अरे जीव खुद मरलेला आहे, घाबरलेला आहे तो. पाय सोळा, पाय सोळा. किल्लेदार, लय निकरान लढलो, रात्रीचा दिवस केला, पण शाब्दी खानची सरसी झाली. किल्लेदार, भिंत पडली, आता गड भी पडलाय. रामशेषच्या घमासान लढाईत शाब्दी खानाच्या तोफमाऱ्यासमोर रामशेष किल्ल्याचा तट कोसळला. होशियार, होशियार. आतेबाई,
आतेबाई कुठं गेलं होतात आणि बाबा कुठं आहेत? त्यासनीच बघायला गेले होते. म्हणलं बाहेर पडल्यात का काय, तर बाहेर बी नाहीत. काय बोललं का? नाही तर मला बी आता जाग आली. लई कासावीस होते. दिस मावळता मावळता ताटाची भिंत पडली नव. लई जीवाला लागलंय बघ त्यांच्या. मला बी म्हणलं होतं की या पडलेल्या भीतीमधनं गणिमात वाट काढल आणि वर येईल म्हणून. म्हणूनच चित्तागती होती. अगं जेवले बी नाहीत. कसं बस 2 घास खाल्ले, त्यात बी ध्यान नव्हतं. सारखं आपलं आत बाहेर चाललं होतं त्यांचं. दररोजच्या प्रमाणे बाहेर बसून पान सुपारी बी खाल्ली नाही. पण भीत नव्हती पडायला पाहिजे होती. अजून 2-4 तोफगोळं जर भितडावर पडलं ना तर मोठं खिंडार पडेल. मग काय खरं नाही बघ. लई तर लई संध्याकाळपत्र कनिम किल्ल्यावर पोहोचल बघ. आतेबाई असं म्हणू नका. अगं खरं तेच बोलले. बर तू झोप आता. उद्याच उद्या बघू. हा त्या देवालाच काळजी बघ. आलेच म्या. देखो मेरे बहादुर सरदारों, ये जो रामसेस का किलेदार है, इसके दिल में दगा और गंदगी भरी हुई है. लेकिन हमारी किस्मत बुलंद है, इसीलिए किले की दीवार गिरी है. जी हुजूर. आज हम आलमगीर बादशाह के पास किला लेकर लौटेंगे और हम उनसे कहेंगे, ओ मेरे आका, हमारी ओर से आपके लिए ये बेशकीमती तोहफा. हुजूर खुश होंगे बादशाह सलामत. लेकिन सरदार, दीवार तो गिरी है, लेकिन अभी से उस पर तोपों की बौछार हो तो दीवार और गिर जाएगी. हुजूर अभी हुक्म जारी करता हूँ, ताकि हमारी फौज का सैलाब आसानी से अंदर जा सके. जी हाँ हुजूर, ये भी जरूरी है. चलो, हमारे पास वक्त नहीं है. जी हुजूर. हुजूर मैं भी तैयार हूँ. तुम तैयार हो? जी हुजूर, कब का तैयार हूँ. किले पर ये मुगल या परचम लहराना है. क्या नाम है तुम्हारा? जी लतीफ खान. लतीफ खान. चलो लतीफ खान, चलो सरदारों, आज हमें किले पर यह मुगल या परचम लहराना है. या खुदा, ये क्या? टूटी हुई दीवार कहाँ है? कल शाम ही तो दीवार टूटी थी, लेकिन आज ये जू की त्यों खड़ी है. ला हौल बिला कुव्वत. नहीं, ये हो ही नहीं सकता. क्या कोई एक रात में दीवार बांध सकता है? नहीं. या खुदा,
नळकंडी आणि फुकण्या घेऊन आला बांबलीचा गडाचा तट पाडायला. आता दाखव पाडून म्हणावं. अरे एवढं सोपं वाटलं व्हय? अरे रात्रीला एक दगड ठेवला तर 8 हात पुढं आलं इरसाल मावळ्यांचं. एका रात्रीत भीत तयार. खरंच बाबा, तुम्ही लय जिगरबाज हाय पहिल्यापासूनच. मी जिगरबाज? माझा राजा शंभू राजा जिगरबाज. पण त्या सामती खानाला दिसायला ना ग. मिठाई जी जा दाखव त्या शाब्दी खानाला माझ्या शंभू राजांची आणि त्यांच्या मावळ्यांची जिगर. वय हर हर महादेव. अब क्या होगा? या खुदा, इन काफिरों ने एक रात में दीवार खड़ी कर दी. हुजूर मुझे तो शक हो रहा है, दीवार सचमुच में गिरी थी. गिरी थी. 40,000 के फौज ने देखी थी. हमने खुद देखा था. और इसीलिए हम आज किले पर मुगलिया परचम लहराने वाले थे. हुजूर, क्या मैं जाके लहरा दूं परचम? क्या लहरा दूं? कहां लहरा दूं? हमारे सर पे लहरा दो परचम. आप ही ने तो कहा था हुजूर. कोई इस पागल को यहां से दूर ले जाओ. मुझे परचम लहराना है. या खुदा, हमारे अरमानों की सुबह होने से पहले ही शाम हो गई. अब क्या करे? और जहां पना के गुस्से का ना और है ना छोर. ना जाने क्या कर देंगे. या अल्लाह, क्या होगा हमारा? यकीन नहीं आ रहा. एक रात में इतनी बड़ी दीवार खड़ी कैसे हो सकती है? नहीं. हुजूर, कुछ तो करना होगा, कुछ तो सोचना होगा. हाँ, कुछ तो करना होगा. वो किलेदार बदजात, उसका कुछ तो करना होगा. उसे सबक सिखाना होगा. बिल्कुल. और ये किलेदार खुद को समझता क्या है? हुजूर भी कोई आम सरदार नहीं है, सूरमा है, सूरमा. हुजूर, ऐसी तरकीब लड़ाओ कि किलेदार घुटनों पर रेंगता चला है. सरदारों, हमें एक तरकीब सूझी है. हम किले के ठीक सामने एक दमदमा बनाएंगे. लकड़ी का बुरुज इतना बड़ा कि उस पर 500 सिपाही सालार और 3 तोपें आराम से समा सके. और इतना ऊंचा कि रामसेज जितना. वाह वाह हुजूर, क्या तरकीब लड़ाई है. जल्द से जल्द दमदमा तैयार किया जाए. 2 दिन में, बस 2 दिन में मैं रामसेज को मिट्टी के ढेर में तब्दील कर दूंगा.